तुम्हा सर्वांचं प्रथम रिपब्लिक अकॅडमीमध्ये स्वागत करतो. ओके, आजच्या अगोदर आपली काल 2 सेशन झालेले आहेत. एक सरांचं एक झालेलं आहे, मॅडमचं एक झालेलं आहेच. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल कशा पद्धतीनं प्री, कशा पद्धतीने मेन्सचं वगैरे काय जे काय असतात गोष्टी त्या तुम्हाला आयडिया येऊन गेल्या असतील. आज आपण प्रॉपर बघा इकॉनॉमिक्स हा जो काही विषय आहे ह्या विषयी आपल्याला इन डिटेल चर्चा करायची आहे. मी प्री असेल, मेन्स असेल, कोणत्या पद्धतीनं जायचं, कशा पद्धतीनं आपल्याला साहित्य वापरायला पाहिजे वगैरे, लक्षात बुक्स वगैरे कोणत्या पद्धतीने वापरायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून काय करायच्या बघायच्या आहेत. आता तुम्हाला याच्याविषयी काय पहिले आयडिया आहे, म्हणजे एकंदरीत परीक्षेविषयी म्हणा किंवा आपल्या सिलेबसविषयी म्हणा काय आयडिया आहेत का पहिल्या तुम्हाला काय असेल? ओके, म्हणजे इकॉनॉमिक्स याविषयी तुम्हाला प्रॉपर काय आयडिया आहे? मी प्रीला कसा कसा सिलेबस आहे, मेन्सला कसा कसा आहे, याचं काय आयडिया आहे का? नाही. ओके, ठीक आहे. ग्रॅज्युएशन कशातून झालं आहे आपलं सर तुमचं? BSc. ओके, तुमचं BA कशातून? जॉग्राफी. सर तुमचं BA हिंदी. ओके, ठीक आहे, काय अडचण नाही. बघा आपल्याला जर बघायचं झालं तर इकॉनॉमिक्स प्रीला जर म्हटलं ग्रुप C असेल, ग्रुप B असेल, ओके 15 मार्काला प्रीला आहे. त्याच्यानंतर मेन्सला जर बघितलं तर मेन्सला 10 ते 12 मार्काला मेन्सला आता आहेच. आणि जे काय आपल्याला कोर सब्जेक्ट असतात त्यापैकी इकॉनॉमिक्स हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, म्हणजे मार्क मिळवण्यासाठी. फक्त याच्यामध्ये कसं आहे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणे फार महत्त्वाचं आहे ह्या विषयामध्ये. एकदा जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला ते कन्सेप्ट शक्यतो काय होत नाहीत, तुम्ही विसरू शकत नाही. म्हणजे फक्त वरचं वाचन करणे किंवा एकदम सोपी पुस्तकं आहेत ते वाचणे ह्या नादात कधी पण राहायचं नाही. आपण करायचं ते एकदम परफेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीही एक्झाम असेल तर इकॉनॉमिक्समध्ये एकदम तुम्हाला काय झालं पाहिजे, फुलफिल एकदम जबरदस्त मार्क आले पाहिजेत. किंवा प्रीला जर म्हटलं आपण 15पैकी किमान 10-11 प्लस मार्क आपल्याला पाहिजेत. जर प्रीला तुम्हाला इतके चांगले मार्क आले तर मेन्सला तुम्हाला मी जे खात्री देतो तुम्हाला की 12 वगैरे जरी क्वेश्चन आले तर मेन्सला तुम्ही 9-10च्या आसपास असणार. म्हणजे ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि रेफरन्स बुक पण आपल्याला मग त्या पद्धतीने वापरावी लागतात. आता याच्यामध्ये जर बघितलं तर बघा आपल्याला प्रीला सर्वसाधारण सब्जेक्ट किती आहेत? 7 सब्जेक्ट आहेत प्रीला. ओके, मग ते 7पैकी असे काही सब्जेक्ट आपण बाहेर काढायचे की त्या 4 सब्जेक्ट असतील किंवा कोणाला 5 होतील कोणाचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोर करणे गरजेचं आहे. मी तुमच्या इथे प्री सेव्ह करणं गरजेचं आहे. ओके, आणि एक 2 सब्जेक्ट राहतील किंवा 3 सब्जेक्ट असे राहतील की तिथं तुम्हाला आपल्याला म्हणजे जास्त थोडी हे करावी लागते, मेहनत घ्यावी लागते. ओके, मग त्याचा ॲव्हरेज मार्क जरी आले तरी आपल्याला काय अडचण नाही. फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे जी सर्वसाधारण मुलं स्ट्रॅटेजी वापरतात मेन्सला वगैरे जी काही गेलेली मुलं असतात जी स्ट्रॅटेजी वापरतात त्याच्यामध्ये जर बघितलं तर आता इकॉनॉमिक्स एक आहेच आपल्याकडं. ओके, का 15. ओके, राज्यघटना 15, भूगोल 10 आणि चालू घडामोडी 15. किती मार्क झाले टोटल? 55 मार्क झालेले. ओके, म्हणजे मुलांची जर स्ट्रॅटेजी बघितली मेन्सच्या वगैरे किंवा जी मेन्सला मुलं प्री पास होऊन जातात त्यांची इथपर्यंत वेळ पुरत नाही. त्यामुळं अतिशय चांगली गोष्ट आहे बघा. आता मुळातच आयोगाचं एक 2 वर्षाचं जर 2-3 वर्षाचा आपण प्रीचा रिझल्ट बघितला तर त्यातून आपल्याला गोष्ट लक्षात येईल. रिझल्ट लागतोच किती, ओपन मेलचा जरी बघितला तर 50-51च्या आसपास लागतो. ओके, म्हणजे ह्या 2 वर्षाचं जर बघितलं तर बघा एकदा 51 लागलेला आहे, एकदा 53 लागलेला आहे. म्हणजे एक ॲव्हरेज 50%च्या आसपासच त्यांचा काय लागतो जे काय आहे रिझल्ट लागतो प्रीचा. मग
हे जे काय 50-51 आहेत जरी लागत असलं तरी आपण किमान 60ची जी काही लेवल आहे मार्क्सची प्रीला ती धरून चालायची. मग याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला इकॉनॉमिक्सला समजा 10 जरी मिळाले, पॉलिटीला 10 मिळाले, भूगोलला एक 7 ते 8 मार्क मिळतातच आणि चालू घडामोडीला एक 10 मार्क मिळाले, तर तुमचे इथं मार्क किती झाले बघा टोटल 38च्या आसपास तुम्ही इथे गेला. राहिले विषय तुमच्याकडे अजून 3 आहेत. एक हिस्ट्री आहे, परत सायन्स आहे आणि मॅथ्स आहे. हा लक्षात. याच्यामध्ये तुम्ही 20 मार्क घेऊ शकत नाही, घेऊ शकताय का नाही. ही जी स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली ही पद्धत, तर ह्या पद्धतीनं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्री काढता येते, एवढं लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त मुलं हीच पद्धत वापरतात, म्हणजे हे विषय इतके परफेक्ट करून ठेवतात की इथे त्यांचा मार्कसुद्धा जात नाही. काही मुलं अशी असतात की राज्यघटनेला पैकीच्या पैकी, इकॉनॉमीला 13-14 इथंपर्यंत जातात, भूगोलला पैकीच्या पैकी, ही पण ती पद्धत वापरतात. कारण हे कसं, हे आपल्याला कन्सेप्ट वगैरे एकदा समजलं की हे आपल्याला जात नाहीत आणि रिपीट क्वेश्चनचं प्रमाण इथं कसं असतं, जास्त असतं. आता बघा, आपल्या विषयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रीच्या बाबतीत पहिल्यांदा बोलू, नंतर मेन्स. आता आपण शिकवताना ज्यावेळी आपली बॅच चालू आहे त्यावेळी प्री विथ मेन्स सगळं इन डिटेल घेणार आहे. आणि हे घेत असताना फक्त आपण की बुक्स नॉलेज किंवा सिलेबस रिलेटेड एवढंच नाही, तर त्याच्याही बाहेर जाऊन, म्हणजे कुठं की जे इकॉनॉमिक्सला चालू घडामोडी आहेत, ज्याच्या टॉपिकच्या घडतात, तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे आपले मार्क कुठेच जाता कामा नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, लोकसंख्या हा टॉपिक आपल्याला आहेच, प्रीला आहे, मेन्सला आहे, इकॉनॉमिक्सला. ओके. पण लोकसंख्या टॉपिकविषयी शिकवताना फक्त जनगणना वगैरे शिकवली किंवा काही गोष्टी शिकवल्या एवढं पुरतं नाही. त्यातला डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आता तेच बघत असताना बघा, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड ही जी काय संस्था आहे जागतिक लेवलला, जी लोकसंख्येचा अभ्यास वगैरे करत असते, तिने भारताच्या लोकसंख्येविषयी काय काय गोष्टी सांगितल्या हे गेल्या 4-5 महिन्यामध्ये ती सांगत आलेली आहे संस्था. ओके. त्याच्यानंतर आता आपल्या इथं प्रॉपर 2027ची जनगणना चालू आहे. ओके. ह्या सगळ्या इन डिटेल गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे जागतिक लेवलचं त्यांचं काय मत आहे आपल्या लोकसंख्येविषयी, किंवा आता जनगणना येणार आहेत ते. ओके. म्हणजे ह्या नव्या गोष्टी पण आपल्याला इथं बघायच्या आहेत. त्याच्यानंतर मे 2026, म्हणजे गेली 2 महिन्यापूर्वी मे 2026ला केंद्रीय गृह मंत्रालय जे आपलं आहे भारत सरकारचं, तिने लोकसंख्येच्या अभ्यासाविषयी समिती नेमलेली आहे आणि त्या समितीकडे त्यांनी एक विशिष्ट काम दिले. काय काम दिले, तर स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये काय बदल होतो. ओके. ह्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा अभ्यास त्या समितीने करायचा आहे. म्हणजे आयोगाला जे अपेक्षित आहे त्या गोष्टीसुद्धा आपण काय करायला पाहिजेत, तिथं अभ्यासाला घेतल्या पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, म्हणजे प्रीच्या बाबतीत काय काय अँगल आहे इकॉनॉमीचा, त्याच्यानंतर मेनच्या बाबतीत काय काय बघा. याच्यामध्ये आपल्याला प्रीच्या बाबतीत जर घटक बघायचे झालेच तर राष्ट्रीय उत्पन्न, ओके, त्याच्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी, ओके, आणि राजकोषीय नीती म्हणजे फिस्कल पॉलिसी, ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला प्रीच्या बाबतीत काय आहेत बघायच्या आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये बघा, जर बघायचं झालं परकीय व्यापार, आता परकीय व्यापार बघत असताना त्या परकीय व्यापाराच्या बाबतीत म्हणजे हे जे टॉपिक आहे, आता हे प्रीचे जे आहेत ते आहे तसे बऱ्यापैकी सगळी कुठे आहेत, मेन्सला आहेत. हे इतकेच चांगल्या पद्धतीने करायचे की मेन्सला जाताना आपल्याला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे जास्त अभ्यास करावा लागणार नाही. म्हणजे मेन्सच्या बरेच टॉपिक आणि प्रीचे हे कसे आहेत इकॉनॉमीच्या बाबतीत सेम आपल्याला दिसून येतील. गरिबी असेल, बेरोजगारी असेल, किंवा आता परकीय व्यापाराच्या बाबतीत आपण बोलणार होतो. आता बघा, परकीय व्यापाराच्या बाबतीत म्हणजे भारताचा व्यापार आत्ता कशा पद्धतीने चालू झालेला आहे, काय झालेला आहे, किंवा मध्ये जे काय अमेरिका इराण वगैरे जे काय क्रॅशेस चालू होता, इस्रायल अमेरिका आणि इराणचा, त्याच्याबाबत आपल्याला कुठल्या गोष्टीबाबत त्रास झाला, व्यापारामध्ये आपल्या काय नेमक्या गोष्टी घडून आल्या. ओके. त्या गोष्टी आता अलीकडं त्याचे रिझल्ट यायला लागलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पेपरमध्ये वगैरे आपल्याला ते दिसून येतात. म्हणजे भारताच्या व्यापाराविषयी नेमकं काय झालं, मग त्या गोष्टी पण आपल्याला काय करायच्या तिथं बघायच्या आहेत. दारिद्र्य किंवा बेरोजगारी, आता बेरोजगारीच्या बाबतीत वेगवेगळ्या समित्या किंवा गरिबी आणि बेरोजगारी याच्याबाबत ज्या काही समित्या आहेत त्यांची जे काही म्हणणं आहे, ओके, त्या समितीने आपल्याला दिलेल्या शिफारशी असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इन डिटेल इथं बघायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा, मेन्सच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर मेन्सला बघा काय काय गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट आहे आपल्याला वाढ आणि विकास म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हा जो काही टॉपिक आहे. त्याच्या अगोदर जर बघितलं तर बघा सार्वजनिक वित्त, त्याला पब्लिक फायनान्स वगैरे असं पण म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, आता व्यापार तिकडं होता प्रीला, व्यापार मेन्सला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघितलं तर बघा खाली बघा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. आता भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील जे काही आव्हाने आहेत
त्यातले बऱ्यापैकी प्रीला तुमचे गरिबी, बेरोजगारी आलं लक्षात, त्याच्यानंतर इतर आव्हाने, म्हणजे हे आव्हाने जे आहेत ती प्रीला पण आपल्याला आहेतच, फक्त इथं ते सिलेबस कसा हाईड आहे, लपलेला आहे, आणि इकडे ते काय केलं त्यांनी फक्त ते प्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानंतर बघा ग्रामीण विकास आणि शेती. आता शेती प्रीला पण आहे, तुम्हाला कृषी नावाचा एक शब्द त्यांनी टाकला आहे बघा, बरोबर काय, आणि इकडे काय केली त्यांनी शेती आणि ग्रामीण विकास ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सहकार. आता हा जो काही सहकार टॉपिक आहे तो तुम्हाला बघा प्रीला कुठंच दिसणार नाही, फक्त आणि फक्त मेन्सला आहे. सहकाराविषयी एक किंवा एकच प्रश्न येतो मेन्सला, जास्त येत नाही. ॲक्च्युली आता सहकारचा जो जो काय आहे अतिशय सोपा पार्ट आहे. फक्त झालं आहे कसं, आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलला जर बघायचं झालं तर फक्त आणि फक्त हा बीकॉमवाल्यांना होतो, एक थर्ड इयरला वगैरे बीकॉमवाल्यांना हा सहकार टॉपिक असतो. आता हे सहकार घालण्याचं कारण काय, तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर सहकार चळवळ महाराष्ट्रात जास्त आहे. ओके, आणि सहकार चळवळीमुळं महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे, सहकार टॉपिक तिथे त्यांनी ॲड केलेला आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत बघा ना, किंवा कोल्हापूरचं जरी उदाहरण घेतलं आपण तर सहकार बघा किती फोपवलं, म्हणजे साखर कारखाने आहेत किंवा गोकुळसारख्या संस्था आपण बघतो, सहकारी संस्था, वारणा वगैरे बघतो, हे जे गोष्टी आहेत म्हणून त्यांनी सहकार त्याच्यामुळे ॲड केलेला आहे. मग हा टॉपिक बघत असताना आपल्याला बघा सहकाराचे कायदे बघायचे आहेत आपल्याला. मग ते सहकार बघत असताना बघा कर्जन ही व्यक्ती फार महत्त्वाचं आहे, ज्यांनी सहकारविषयी कायदे अतिशय चांगल्या पद्धतीने केले. ओके, म्हणजे आपल्या इथं बघा सहकारचं जर कायदे बघायचं झालं तर सर्वात प्रथम कर्जन यांनी भारतामध्ये ते कायदे केले. 1904चा सहकार कायदा आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर 1912चा एक आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघायचं झालं तर मुंबई सहकार कायदा किंवा बॉम्बे हे तर पहिल्यांदा तिने आणला होता. ते सगळंच कायदे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. त्याच्यानंतर सहकाराची वाढ कशी झाली, विकास कसा झाला, सहकार कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. आता बघा सार्वजनिक वित्त परत इथं टॉपिक आलेला आहे. हा सार्वजनिक वित्त वर पण आहे बघा, दिसतोय का, म्हणजे बरेच टॉपिक मेन्सचे असे आहेत की ते रिपीट झालेले पण आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा उद्योग. आता हा उद्योग टॉपिक प्रीला पण आहे बघा. ओके, इकडे मेन्सला पण तो आलेला आहे. त्याच्यानंतर बघा पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. ओके, पायाभूत सुविधा हा जो काही टॉपिक आहे तो फक्त मेन्सला आहे, तो प्रीला तुम्हाला कुठंच दिसून येणार नाही. आता हा जो काय पायाभूत सुविधा वगैरे आहेत मग याच्यामध्ये कुठले कुठले कंटेंट येतात. पायाभूत सुविधामध्ये जर बघितलं तर बघा रस्ते आहे आलं लक्षात, किंवा रेल्वे आहे. हे रस्ते, रेल्वे, मग ते रस्त्यांच्यामध्ये त्यांचे प्रकार आहेत परत, म्हणजे नॅशनल हायवेज वगैरे आहेत. ओके, स्टेट हायवेज वगैरे आहेत, आणि कुठल्या त्याची घनता कशी आहे, काय कशा आहे, हे सगळ्या गोष्टी तिथे येतात. त्याच्यानंतर विमान वाहतूक एक पायाभूत सुविधामध्ये आहे. ओके, टपाल व्यवस्था आहे, तार यंत्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. बरं, आता हे बघत असताना समजा एक एक्झाम्पल आपण घेऊया रेल्वे. ओके, रेल्वेचं बघत असताना फक्त आपल्याला इतिहासकालीन किंवा ट्रॅडिशनल वेने हे तर बघून चालत नाही. आता जे नवीन एक रेल्वेचा आर्थिक सुधारणा आणि 2 बुलेट ट्रेन, म्हणजे इथंपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायचं, डीपमध्ये जायचं आहे. फक्त वरचवरची नॉलेज आपल्याला इथे घ्यायचं नाही. रस्त्यांच्या बाबत जर बघायचं झालं तर अलीकडे बघा बरेच प्रश्न. आता ही रस्ता हा टॉपिक जे आहे, आता हा पायाभूत सुविधा टॉपिक तुम्हाला 2 विषयांना उपयोगी पडतो, एक भूगोल, दुसरा इकॉनॉमी. भूगोलला सुद्धा याचे प्रश्न तुम्हाला असतात. ओके, म्हणजे बघा आपल्याकडे ते बाळासाहेब ठाकरे जो काय महामार्ग झाला होता, ओके, तो, किंवा आता शक्तीपीठ महामार्ग वगैरे आहेत तो, ओके, समृद्धी महामार्गात जो म्हणतो आपण, तर त्याचं अंतर किती आहे, किती जिल्ह्यातून जातो वगैरे, ह्या अशा गोष्टीसुद्धा आता अलीकडे विचारलेल्या आहेत. म्हणजे ते सुद्धा आपल्याला इथं म्हणजे करंटची माहिती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. किंवा रेल्वे झोन, आता एक नवीन रेल्वे झोन तयार झाला आहे 18वा. अगोदर 17 रेल्वे होते झोन, आता 18वा एक तयार झालेला आहे. म्हणजे बुक्सचं नॉलेज प्लस आपल्याला चालू घडामोडीसुद्धा ज्या त्या आपल्या टॉपिकच्या बघणं गरजेचं आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं घ्यायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा 2.4 नंबरचा एक टॉपिक आहे बघा, त्याच्यामध्ये मॉनिटरी पॉलिसी आहे, त्याला मौद्रिक धोरण वगैरे म्हणतात. ओके, आता आपल्याला फिस्कल पॉलिसी पण बघायचं आहे आणि मॉनिटरी पॉलिसी पण बघायची आहे. आता मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय नेमकं, त्याला मौद्रिक धोरण म्हणतात. ते राबवतोय कोण, तर RBIचं काम असतं इथे, आणि फिस्कल पॉलिसीचं काम कोणाचं असतंय, सरकारचं असतंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिलेबसमधला कुठलाही पॉईंट न ठेवता काय करायचं, इन डिटेल आपल्याला हे बघायचं आहे. मग हे सांगण्याचा उद्देश काय, तर सिलेबस थ्रू गेल्यामुळं आपल्याला काय होते बघा, की एकतर अभ्यास अगदी परफेक्ट कव्हर होतो आपला, बरोबर. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं म्हणजे
आपल्याला असं बर्डन येत नाही की माझा हा टॉपिक राहिला, हा टॉपिक राहिला. त्याच्यानंतर आणखी काय गोष्टी होती, प्रत्येक टॉपिकनुसार गेल्यामुळं काय होतं की त्याच्याशी संबंधित असलेल्या चालू घडामोडी आपल्याला काय करता येतात, अगदी व्यवस्थित बघता येतात. म्हणजे कसं होतं, सिलेबस प्लस ज्या घडत आहेत गोष्टी, ह्या दोन्हींचा असा एकंदरीत अभ्यास करत गेलं तर आपल्याला 15 पैकी 10 प्लस जायला आपल्याला काहीच अडचण येणार नाही इकॉनॉमीला. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच आलेल्याच काय गोष्ट बोललो, जर आपण इन डिटेल अगदी व्यवस्थित जर गेलो तर आपल्याला 10 प्लस यायला काही अडचण राहणार नाही. हा लक्षात. म्हणजे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर बघा की त्याच्यामध्ये आणखी एक सिलेबसचा तिने आपण सुरुवातीला जो उल्लेख केलो की भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असलेली आव्हाने. आता भारतीय अर्थव्यवस्थे लोकसंख्या बरोबर. आता ते भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सुद्धा आहे. म्हणजे इकडं आव्हान आणि इकडं वैशिष्ट्य. आपण काय म्हटलो, वाढती लोकसंख्या ही भारतीय व्यवस्थेसमोर असलेलं काय मोठं आव्हान आहे. बघा हे आपण जनरल नॉलेज जे आपलं आहे किंवा सामान्य ज्ञान आपण म्हणतो, पण इकॉनॉमीच्या अँगलनं जर विचार करायचं झालं तर लोकसंख्या हे जे काय आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेसमोरलं आव्हान मानलं जात नाही. का सांगा. वाढती लोकसंख्या हे आव्हान नसून ते काय आहे, फायद्याची गोष्ट आहे असं सुद्धा मत आहे याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये दोन दृष्टिकोन आहेत, एक परंपरागत दृष्टिकोन किंवा पारंपरिक दृष्टिकोन, आणि दुसरा जो आहे तो कुठला आहे, आधुनिक दृष्टिकोन. पारंपरिक दृष्टिकोन जो आहे तो काय म्हणतो की लोकसंख्या हे काय आहे, आपल्याला आव्हान आहे किंवा एक समस्या आहे. का, वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उत्पादन करायला पाहिजे, नाहीच ते जमलं तर आयात करायला पाहिजे. दोन, पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो. बरोबर काय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे काय होतात, वाढत्या लोकसंख्येमुळं काय होतात, समस्या किंवा संकटे निर्माण करतात. पण आधुनिक दृष्टिकोन काय म्हणतो, वाढती लोकसंख्या ही समस्या नाही किंवा तुम्ही तिच्याकडे एक तोटा म्हणून बघू नका, तर फायदा म्हणून बघा. का, तर ते काय म्हणतात, तर ते म्हणतात वाढती लोकसंख्या हे काय करा, त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून बघा, लाभांश म्हणून तिच्याकडे बघा. लाभांश म्हणजे काय, तर त्यांचं असं मत आहे वाढत्या लोकसंख्येमध्ये जे काय कार्यकारी लोकसंख्या, त्या कार्यकारी लोकसंख्येला तुम्ही स्किल नॉलेज द्या, कौशल्य नॉलेज द्या, आणि हे कौशल्य नॉलेज दिल्यामुळे काय होईल, त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. मग जगामध्ये असं कुणी केलंय का, चीनने केलंय. कुणी केलंय, चीन. तर चायनानं बघा म्हणजे काही वर्षापूर्वी बघा भारतापेक्षा सर्वात जास्त लोकसंख्या कुणाची होती रे, चीनची होती. बरोबर. आता हे आपण बघतोय. तर चीननं काय केलं बघा, आपल्या वाढत्या लोकसंख्येला समस्या मानली नाही, तर तिने काय केलं मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या युवकांना स्किल नॉलेज दिलं, कौशल्य नॉलेज दिलं, आणि तिने काय केलं, त्या युवकांच्या हाताला रोजगार दिला. आणि त्याच्यामुळं बघा आज जगाच्या 70% मार्केट चीननं व्यापलेलं आहे. एकूण जगाचं किती टक्के मार्केट, 70% मार्केट चीननं व्यापलेलं आहे. आणि चीनचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आता संपत आलेला आहे, म्हणजे संपल्यात जमा आहे. आणि तो डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्येचा लाभांश ज्याला आपण म्हणतो ते कुणाला मिळणार आहे जगात, आता भारताला मिळणार आहे. म्हणून भारताला आपण म्हणतो बघा कायम की भारताच्या बाबतीत म्हटलं जातं भारत तरुणांचा देश आहे. असं का म्हणतात तरुणांचा देश, तर भारतामध्ये कार्यकारी लोकसंख्या भयानक जास्त आहे. आणि तो कार्यकारी लोकसंख्येचा गट कुठला असतो माहिती आहे काय, वयवर्ष 15 ते वयवर्ष 15 ते वयवर्ष 59. ओके, हे कार्यकारी लोकसंख्येचा गट असतो. आता भारताचं सरासरी जर वय काढलं, सरासरी म्हणजे काय की लहान मुलांच्यापासून ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत सरासरी वय काढलं तर भारत फक्त 29 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे, 29 वर्षाचा भारत आहे असं म्हटलं जातं. म्हणजे बघा म्हणजे भारतात तरुणांची लोकसंख्या भयानक आहे. आणि हे भारताला लोकसंख्येचा लाभांश कधीपर्यंत मिळणार आहे, 2040. कितीपर्यंत मिळणार आहे, 2040. म्हणजे किती वर्ष शिल्लक आहेत आपल्याला, अजून 14 वर्षाच्या आसपास शिल्लक आहेत. म्हणजे ह्या 14-15 वर्षामध्ये आपण काय केलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात ह्या लोकसंख्येचा लाभ उचलून घेतला पाहिजे. म्हणून हा असा लाभ आपण सुरुवातीला सांगितलं कुणी मिळवला आहे, जगात चीनने मिळवला. आणि चीन आता तरुणांच्याकडून आता हळूहळू कुठे निघालाय, ज्येष्ठ नागरिकांच्याकडे होत चाललेला आहे. आणि तिने ज्या गोष्टी केल्या त्या कुठे करायला पाहिजे, आता आपण करायला पाहिजे. बघा ना, एक साधी गोष्ट आहे, परकीय चलनाच्या बाबतीत जर विचार केला तर परकीय चलन सर्वात जास्त जगात कुणाकडे आहे, चीनकडे आहे. कुणाकडे आहे, चीनकडे. आणि हे तिने मिळवलं कशातून, तर व्यापारातून मिळवलं. आता व्यापारातून मिळवलं पण त्याच्यामागे त्यांची पार्श्वभूमी काय होती पहिली, तर तिने केलेलं देशामध्ये औद्योगिक क्रांती भयानक. म्हणजे तरुणांच्या हाताला इतका तिने काय हे दिला रोजगार वगैरे हे, आणि त्यातून तिने मोठ्या प्रमाणात काय केले, निर्यात केलेले आहे.
एवढं लक्षात घ्या. आता ह्या महिन्यातच बघा एक रिपोर्ट आला आहे, ओके, भारत सरकारचाच आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा की अमेरिकेला मागं टाकून सर्वात जास्त व्यापार कुणाबरोबर झाला आहे भारताचा, तर चीनबरोबर झाला आहे. कुणाबरोबर झाला आहे? चीन. म्हणजे आपला व्यापार अमेरिकेबरोबर 1 नंबरला होता, 2 नंबर चीनला. पण आता चीन 1 नंबरला आला. आणि त्याच्यात भारताच्या बाबतीत इतकी निगेटिव्ह गोष्ट आहे, एकूण जो काय व्यापार झाला त्या एकूण व्यापारात भारताला फार मोठा तोटाच आहे चीनबरोबर. का? चीनकडून आपले सर्वात जास्त काय आहे? आयात आहे. चीनला आपली निर्यात काहीच नाही. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या पण आपल्याला बघणं. मग आयोगाने विचारू नये? आयोगाने समजा एखादा महिना किंवा एखादं वर्ष टाकून जर दिलं आणि बाबा परकीय व्यापाराच्या बाबतीत भारताची कंडिशन कुठली कशा पद्धतीने खाली देश दिले तर आपल्याला ते माहिती पाहिजे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत प्रॉपरच्या त्या लगेच पुस्तकात येणार आहेत का? नाही. हे आपल्याला असंच मॅगझिन म्हणा किंवा वर्तमानपत्रे म्हणा हे वाचून वगैरे अवांतर वाचण्यातच ह्या गोष्टी येणार आहेत. एक टॉपिक आपण बघितला कुठला? लोकसंख्या. कळलं तुम्हाला? तसंच प्रत्येक टॉपिक म्हणजे बेरोजगारी असेल, दारिद्र्य असेल किंवा तुमचे इकडले मेनचे जे काही टॉपिक असतील, पब्लिक फायनान्स असेल, ओके. आता पब्लिक फायनान्समध्ये मध्ये जर बघायचं झालं बघा सार्वजनिक वित्त असं म्हणतात त्याला मराठीत. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. त्यातलं एक एक्झाम्पल आपण घेऊया GST. एक एक्झाम्पल कुठलं घेऊया आपण? GST. आता आपल्याला हे GST काय आपल्याला माहिती आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. हा जो काही GST आहे ह्याच्याबाबत जर बोलायचं झालं, आता बघा आयोग ह्याच्यावर अलीकडे प्रश्न विचारला असं मला तर सारखं वाटतं. का सांगा? GST आला कधी भारतात? 2017ला आला, बरोबर आहे. पण GSTच्या बाबतीत परवा बऱ्याच गोष्टी बघा बदलण्यात आल्या. लक्षात काय? बऱ्याच गोष्टी म्हणजे GSTचे दर वगैरे बदलण्यात आले. जी काही GSTची जी काही कमिटी असत्या, ओके, त्याचे अध्यक्ष असतात कोण? केंद्रीय अर्थमंत्री असतात, म्हणजे निर्मला सीतारामन जी ह्या असतात. इतक्या गोष्टी तिने बदललेल्या आहेत. GSTमध्ये बरेच रिफॉर्म केलेले आहेत. तिने GST 2.0 असं नाव पण दिलेलं आहे, ओके. आणि मोदींनी बघा म्हणजे मोदी गव्हर्नमेंटने त्याला नाव दिलं होतं बचत उत्सव. अजून त्याचे प्रश्न आलेले नाहीत. म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या 28% आहेत त्या काय केल्यात? आता मुळात GSTचे दर 4 आहेत आपल्याकडं. कुठलं? 5, 12, 18, 28. हे 5%, 12%, 18% आणि 28% आहे. आता ह्या पद्धतीनं आहेत. पण तिने काय केलं बघा, बऱ्याच गोष्टी 28%च्या 12%मध्ये 18%मध्ये आणल्या. 18%च्या बऱ्याच गोष्टी 5%मध्ये वगैरे तिने आणलेल्या आहेत. आता हे चेंजेस इतक्याच मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, ओके. त्यामुळं आपल्याला काय म्हणजे त्यासुद्धा चालू घडामोडी आपल्याला बघणं गरजेचं आहे टॉपिक. आता जी मुलं नुसतंच पुस्तकं वाचणार, ओके, जे गायडन्स घेत नाहीत किंवा ज्याला बाबा सेल्फ स्टडी करतात, इतक्या डीपमध्ये जाऊ शकतात का? तुम्हीच मला सांगा. किंवा त्यांना ह्या गोष्टी तिथं लगेच समजतील तर का? नाही समजणार. का सांगा? मुळात ह्या गोष्टी समजून यासाठी मुळात आपल्याला काय माहिती पाहिजे? सिलेबस माहिती पाहिजे. आणि सिलेबस जर प्रॉपर माहिती असेल तर बघा ज्या गोष्टी घडतात, ओके, त्या म्हणजे इकॉनॉमीच्या असू द्यात, पॉलिटिक्सच्या असू द्यात, कुठल्या पण ते आपल्याला पटकन लक्ष देतात की हे आपल्याशी संबंधित आहे, हे आपल्याशी संबंधित आहे. म्हणजे हे कसं जर बघितलं तर फार डीपमध्ये जाऊन आपल्याला त्याची इन्क्वायरी करावी लागते त्या गोष्टीच्या वगैरे, तर आपल्याला गोष्टी सहज लक्षात समजून येतात. म्हणजे एक एक गोष्ट म्हणजे पब्लिक फायनान्समध्ये एक तुम्हाला मी सांगितले. त्याच्यानंतर बघा 16 वित्त आयोग आता आपल्याकडे ते शिफारशी आलेले आहेत. आतापर्यंत बघितलं तर पुस्तकात आपल्या कुठंपर्यंत आहे तर 15 वित्त आयोगापर्यंतच माहिती आहे. आता 16 वित्त आयोगाच्या शिफारशी आलेले आहेत. मग त्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, त्यांच्या शिफारशी काय काय आहे. आयोग तुम्हाला असं म्हणणार आहे का की किंवा तुम्ही आयोगाला असं म्हणू शकता का हे पुस्तकात नाही आणि तुम्ही कसं काय विचारलं? बरोबर का चूक? मग ह्या गोष्टी कुणी करायला पाहिजेत? आपणच करायला पाहिजेत. म्हणजे तिने जर शिफारशी दिलेल्या असतील आणि पुस्तकात आलेलं नसेल तर आयोगाची काही चूक नाही द्यात. चूक कुणाची आहे? आपली आहे, कारण ते आपण बघितलेलं नसतंय. पण आपल्याला जर त्या लेवलपर्यंत जायचं असेल, ओके, तर आपण त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तिने काय काय शिफारशी केल्यात, कशा पद्धतीने केल्यात, म्हणजे इतक्या डीपमध्ये आपण ह्या विषयाच्या बाबतीत जाणार आहे. आता मला सांगा, मी जेवढ्या गोष्टी तुम्हाला यातल्या सांगितल्या कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे वगैरे, हे जर बघितलं तर आपण जाऊ शकतो का नाही? इथंपर्यंत जाऊ शकतोय का नाही? हां. आणि हेच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. जर हे आता मी इतर बाकीचे विषय पण 2-3 मांडल्यात, ओके, त्या पद्धतीनं तुम्ही तिथं गेला असा तर तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही. हे सर्वात महत्त्वाचं क्रॅक करण्याचं कॅप्सूल आहे. आणि इथं जर तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असा तर मला सांगा मेन्सला तुम्हाला इतका अभ्यास करावा लागणार आहे का परत यांचा? जर एकदाच तुम्ही डीपमध्ये केल्या अशा गोष्टी, बरोबर, तर परत जाऊन त्याचं तुम्हाला करावं लागणार आहे का? नाही करावं लागणार. म्हणजे हे जे काय आहे तर अशा पद्धतीने आपण जर गेलो तर अतिशय चांगली गोष्ट ठरू शकते, एवढं लक्षात घ्या.